पाहायला मिळालं पहिल्या चेंडूमध्ये आणि ही किमया ही जादू आहे या गोलंदाजाची आणि म्हणूनच या गोलंदाजाला कळंबोली क्रिकेट मधला नन्ना मुन्ना जादूगर म्हणून नक्कीच ओळखला जातो। यावेळेसचा विकेट करण्याचा प्रयत्न, जमिनी लगतचा फटका, कव्हर रिझन मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक नितीन चेंडूवरती येत आहेत। सिंगल अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करता येत नाहीये। एक बेरी स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते। सिंगल न संघाची एकूण धावसंख्या जर सांघिक धावसंख्येचं खातं श्रीगणेश मात्र या ठिकाणी होतोय। सिंगल धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते। दोन सलामीवीर फलंदाज आहेत। विनंती असेल दोनही संघ, खेळ भावना क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे। क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन्स असं म्हटलं जातं। मी दोनही संघाचा आयोजक समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीचं कॉपरेशन आपलं राहिलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी। तर गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा हाय एंड करणार, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, पण विकेट प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मिळणार नाहीये। सिंगल आणि डबल क्रिकेटमध्ये तितकाच महत्वाचे असतात आणि इथे मात्र थोडंसं मी म्हणेन की योजनाबद्ध पद्धतीने धावफलकावरती धावा उभाराव्या लागतील। प्रमोद इंगळेकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची, परंतु बबलू कोळेकर यांना सिंगलनं सातत्यानं धावफलक खालता ठेवावा लागेल। पहिल्या षटकामध्ये जरी पहिलं षटक तुमच्या विपरीत चाललं असलं तरी देखील पहिल्या षटकामध्ये घाई गडबड किंवा विकेट गमावण्याची गरज नाही आहे। इथे विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला जातोय। टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आतल्या दिशेनं वळण घेतोय। पंचांचा लेग बायचा इशारा येतोय। पॅडलाईनला चेंडू आदळलाय। सिंगल मात्र जरूर अंकित केली जाते। सिंगल ना संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 धावा धावफलकावरती। 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आहेत। इथून मात्र नाणेफेकीचा कौल बहुधा संघर्ष संघाने जिंकलाय। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाज। यावेळेस मात्र विकेट ऑन साइड रिझन मध्ये, नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाही। फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून निघालेला पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका, चौकार। चौकार मात्र या ठिकाणी आलाय। चौकाराची गरज होती, मानसिक दडपण निर्माण केलं होतं गोलंदाज अक्षयनं आणि या मानसिक दडपणामधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जातोय। संघर्ष बी विरुद्ध मोर्या 11 या दोन संघादरम्यान सुरू असलेली ही दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय। रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्रमंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022। पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवलाय। क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू आवाक्याच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार। फलंदाज प्रमोद इंगळेच्या बॅट मधून। साड़ी आए तो उसको घूरे छोटे छोटे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पनवेल टेनिस क्रिकेट.in अर्थात PTC.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकता। युट्यूबच्या माध्यमातून आपण या क्रिकेट स्पर्धांचा घर बसल्या देखील आनंद घेऊ शकता। आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर टेक्निकल एरर आहे, कारण इंटरनेट प्रोव्हाइड करणारी केबल ब्रेक झाल्यामुळे कदाचित या ठिकाणी इंटरनेट पुरवठा होत नाही, परंतु टेक्निकल साईट CEO या संपूर्ण PTCचे किरण दळवे मात्र शर्तीचे प्रयत्न करतात आणि अद्यापर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश आपल्याला पाहायला मिळते। लाईव्ह आपण या ठिकाणी नक्कीच पाहतो। यावेळी सिंगल, चांगला खेळ मैदानावरती दाखवला जातोय। प्रमोद इंगळे ऑन फायर, 2 चौकार बॅट मधून आले। कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवरती आहे आणि गरज आहे व संघनायक जबाबदारीनिशी खेळ करताना मैदानावरती उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहिला। कव्हर रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू हलक्या हाताने तटवला आणि सिंगल ना पुन्हा एकदा मात्र प्रमोदला स्ट्रायकिंग एंड वरती येण्याची संधी मिळाली। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवला जातोय। गोलंदाज गोविंद गोरे तो मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आहे आणि या गोविंदानं मात्र ओळखले की प्रमोद येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय। शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजीचा मारा होतोय आणि त्यामुळेच की काय प्रॉपर टायमिंग इथे मात्र साधता येत नाहीये। पण उजव्या एष्टी बाहेरच्या चेंडूला तुम्हाला कव्हर रिजन मध्ये खेळायचा, तो चेंडू जर तुम्ही लपेटण्याचा प्रयत्न कराल तर मात्र मिस टायमिंग हा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। यावेळेस उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू ड्रिफ्ट होतोय, आणखीन बाहेर निघतोय।
पंच बाहेर निघतात, अवांतर चेंडूचा इशारा मात्र या ठिकाणी होते. पण संघर्ष संघासाठी धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे. धावा कोणत्याही माध्यमातून येऊ. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत संघर्ष 20 संघाच्या. पण बबलू कोळेकरचा जर आपण विचार केला तर मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता आहे. यावेळेस बॉलच बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या दिशेने चेंडू तटवला गेला आहे. सिंगल मात्र मिळते आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र 14 धावा धावफलकावरती, 14 रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आल्यात. पण चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला खेळ मैदानावरती करावा लागेल. डीप मध्ये जर पाहिलं तर प्रोटेक्शन आहे, वाईडिश लॉंग ऑफ रिजनला एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये, परंतु कव्हर रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय, जेल मात्र पूर्ण केला जाणार. इथे मात्र मिळतंय गोलंदाजाला यश. पहिला फलंदाज गमावलाय. याला नवीन फलंदाज सरद मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी, ज्यानं 11 चेंडूमध्ये 28 धावांची मॅरेथॉन इनिंग आपल्या संघासाठी साकारली होती. याच प्रकारची परिस्थिती होती जिथे पहिला फलंदाज लवकर गमावला होता. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण शरदला पाहतोय, जो मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आणि या षटकाचा जर विचार केला तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. LIG एंडकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक फेकतोय गोलंदाज गोविंदा. पुन्हा एकदा बॉलच बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑन लॉग ऑफच्या मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक जरूर आहेत. दुसऱ्या धावेसाठीचं कॉल आणि 2 धावा. इथे मात्र नक्कीच दुसऱ्या धावेसाठी नकार येतोय. सिंगल मात्र आली आहे. हा चेंडू जर गॅदर झाला असता तर कदाचित धोका होऊ शकला असता. अंतिम चेंडूवरती आले सिंगल ना षटक मात्र या ठिकाणी होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघर्ष संघाची धावसंख्या 1 गडी बाद, प्रति षटक 7.5च्या सरासरीनं 15 धावा धावफलकावरती. धावफलकावरती आल्यात, परंतु 15 धावा पुरेशा नसणार आहेत. येणाऱ्या अंतिम 2 षटकामध्ये किमान 30 धावा धावफलकावरती, 25+ धावा या धावफलकावरती नक्कीच उभाराव्या लागतील. क्षमता आहे संघनायक बबलू कोळेकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र मागील सामन्याचा हिरो अर्थातच फलंदाज शरद. संघर्ष 20 संघ लढवाईच्या वृत्तीचा हा संघ मैदानावरती संघर्ष करताना धावांसाठी नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये कोणतेही परिवर्तन नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय भुसारीच्या हातामध्ये मात्र चेंडू घेतलाय, सोपवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. आणि इथून मात्र थोडासा आक्रमण, कारण हायवे एंडकडनं गोलंदाजी आहे. दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, वाऱ्याची दिशा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त. इथे मात्र एक्सलरेट करावं लागेल, थोडासा गेअर बदलावा लागेल. एक्सलरेटर वरती पाय हा नक्कीच द्यावा लागेल वेग वाढवण्यासाठी. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट होतोय, यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय आणि पंचांच्या वेगळ्या शैलीमध्ये चेंडू वाईट +22, 1+4 एकूण 5 धावांचा बोनस.
गर्तेमध्ये ढकलणाऱ्या चुका असतील. गोलंदाज यावेळेस उजव्याची बाहेरचा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्यात. या चेंडूवर सिंगल न एक चेंडू 6 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गरज नाहीये. शरद सारखा खेळाडू ज्यांना मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवलाय, क्षमता आहे. जब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आले होते. 28 धावांची उपयुक्त खेळी त्यानं साकारली होती. ते मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू कव्हर पॉइंट रिझनला चेंडू वळवला जातोय. सिंगल. इथे मात्र ऑपरेट करतायत हा ड्रोन कॅमेरा आणि अगदी मैदानाच्या चौफेर हा ड्रोन कॅमेरा मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. शरद आउटर रेंज. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप सीमा रेखा ओलांडताना चेंडू गोळीच्या वेगानं खणखडीत चौकार. चा एरा मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतोय. अप्रतिम संगीत इथे मात्र मंत्रमुग्ध करून सोडतोय आणि त्याचबरोबर दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा देखील आपण एन्जॉय करतोय. रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्र मंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022 हे शानदार पर्व. संघाची एकूण धावा संख्या या चौकारानं 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी 2 चेंडूमध्ये किमान एखाद मोठा फटका. 30+ पहिल्या 3 षटकामध्ये 10ची सरासरी हा मानस असणार आहे. यावेळेस मात्र डाऊन द विकेट आलाय. ओव्हर द बॉलर साइड. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. डेंजर एंडकडे आहे स्वतः संघ नायक. चेंडू गॅदर होत नाहीये आणि इथे मात्र दैव बलवत्तर ठरत आहे. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज अक्षय. आतापर्यंत एकूण पहिल्या चेंडूवरती 5 धावा आल्या होत्या बाईकच्या माध्यमातून. यावेळी धीम्या गतीने चेंडू पिक केलाय आणि इथून मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम. पंचांचा एक वेगळा इशारा. षटकार. गेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाज अक्षय भुसारीचं हे षटक मात्र महागडं षटक ठरलंय. एकूण गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर अक्षय 2 षटकं 0 निर्धाव 28 धावा आणि तब्बल फलंदाज बाद केलेत. कोणत्याही प्रकारचा नाहीये. म्हणजेच 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्यात. प्रतिषटक 14च्या सरासरीनं अक्षयनं एक मात्र षटक हाताळलं गेलं. गोविंदा 1 षटक 0 निर्धाव 1 फलंदाज बाद आणि 5 धावा ही कामगिरी मात्र राहिली आहे गोलंदाज गोविंद गोरेची. अंतिम षटक घेऊन इथे मात्र सज्ज होतोय गोलंदाज अंतिम षटक फेकण्यासाठी. एका वेगळ्या गोलंदाजाचा वापर नक्कीच केला जात आहे. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं इथे मात्र 3रा गोलंदाज वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय. पहिलं षटक हाताळलं अक्षयनं, दुसरं षटक हाताळलं गोविंदानं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अक्षयची वर्णी लागली आहे आणि आता मात्र गोलंदाज आपल्या वैयक्तिक ओढ्यातील पहिला आणि सांघिक 3रा षटक घेऊन इथून मात्र एकमात्र पर्याय तुमच्या समोर आहे आणि तो म्हणजे आक्रमण. अंतिम 6 चेंडू मध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा 50+ उभारण्याचा प्रयत्न हा नक्कीच इथून होईल. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल. सेन्सेबल क्रिकेट आणि इथे मात्र संघनायक थोडस मी म्हणेन की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ओळखलंय. फलंदाजाच्या बॅटमधनं षटकार आलाय. मोमेंटम मिळालाय फलंदाजाला आणि हा असा खेळाडू आहे विथ द विंड अगेन्स्ट द विंड ऑन साइड ऑफ साइड सर्व क्षेत्रामध्ये फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. शरदनं या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 28 धावांची मॅरेथॉन इनिंग या खेळाडूच्या बॅटमधनं आली होती आणि इथे मात्र दबाव आहे. 4 चेंडूंमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आहेत. 1 षटकार देखील आपण पाहिलाय आणि या खेळाडूला मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हाफ ट्रॅकर. चेंडूला उंची कमी होती. सिंगल मात्र आली आहे. 2ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्की होणार.
परंतु इथे नकार आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहे. मी म्हणेन की 40+ आतमध्ये 40च्या आतमध्ये जर रोखलं गेलं तर मोरिया संघाकडे ती डेप्थ आहे. फलंदाजीमध्ये प्रवीण सारखा आक्रमक फलंदाज आहे, नितीन सारखा आक्रमक फलंदाज आहे, त्याचबरोबर प्रणयमध्ये क्षमता आहे आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळवून देण्याची. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर मात्र खोलवर फलंदाजी ही नक्कीच मोरिया संघाकडे. त्यानंतर गोविंदा सारखा खेळाडू देखील या संघामध्ये आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे एक धावा फारसा नुकसानदायक नक्की ठरणार नाहीयेत. परंतु अंतिम 3 चेंडू 36 रन्स ऑन द बोर्ड, 36 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम 3 चेंडू मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके. चेंडू चेक केला जातोय, चेंडू परीक्षण केलं जातंय, चेंडूची चाचपणी इथे मात्र केली जाते. पंचांना चेंडू दाखवला जातोय आणि कदाचित पंचांकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्ड नाहीये, कारण पंचाने देखील ओळखलंय की अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. शरद सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु केवळ दर्शक बनून चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. डीजे अरे का वाजव ना. अप्रतिम संगीत आणि तितकीच दर्जेदार फलंदाजी. षटकार आलाय यावेळेस मात्र पुन्हा एकदा पिक केलाय चेंडूला. अप्रतिम टायमिंग, दर्जेदार फटका चेंडू लंगनच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम षटकार. गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. फलंदाज शफल करतोय आणि अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच होणं अपेक्षित होता, परंतु क्लोज टू बॉडी चेंडू मिळतात. रडार मध्ये चेंडू सापडतोय. संघाची एकूण धावा संख्या 48 रन्स ऑन द बोर्ड, 48 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा 50चा आकडा संघर्ष संघ मैदानावर दाखवणार का? बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक या मैदानावरती साजरी केली जाणार का? फलंदाज शरद ऑन फायर संघर्ष बी संघासाठी. वेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघतोय. पंचांची देहबोली वाईट, इट्स अ वाईट आणि फलंदाज बाद. पण ते संधी आहे शरदला. नॉन स्ट्रायकिंग एंडला नौका फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बबलू कोळेकर स्वतः थांबतायत, आवश्यकता नाहीये कारण तुम्हाला यानंतर क्षेत्ररक्षण करायचं आहे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. परंतु इथे मात्र बेगेट ऑन टू द पॅड्स. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र केवळ अंपायर इट्स आउट, फलंदाज बाद. धावांचं लक्ष इथे मात्र उभारलं गेलंय. ते मोरिया 11 संघासमोर पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं 49 धावा उभारल्या गेल्या होत्या संघर्ष संघाकडून आणि त्याही इनिंग मध्ये 28 धावांची उपयुक्त खेळी साकारलेली 11 चेंडूंमध्ये फलंदाज शरदनं. आणि या सामन्यात जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 25 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघाकरता साकारत असताना शरदच्या दमदार खेळीच्या बळावरती मात्र 49 धावांपर्यंत मजल मारली आहे ती संघर्ष 20 संघानं. आणि इथून मात्र जो आपला प्लॅन बी आहे तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट या मैदानावरती केला जाणार, कारण आघाडीच्या गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर ती धमक आहे गोलंदाजीमध्ये, परंतु विसरून चालणार नाहीये मित्रांनो. 2 सलामीवीर फलंदाज मोरिया 11 संघाचे सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून नक्कीच ओळखले जातात. एकीकडे जर आपण पाहिलं तर नितीन जाधव आणि त्याच्या समवेत मात्र फलंदाज प्रणय. विनंती असेल माऊली 11 आणि जय भवानी
या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेक आहे आणि आपण नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क करायचा आहे. जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली त्याचबरोबर माऊली 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील तिसरी आणि अंतिम लढत या ठिकाणी असेल, तर विनंती आहे दोनही संघाच्या संघनायकांना. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये इथे नाणेफेक मात्र केली जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्र मंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022 एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमच्या समोर जोडले जातील मराठीचा एक अप्रतिम आवाज, अर्थातच विकी नांगरे पाटील. तर खेळाचा पूर्वार्ध मात्र या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 49 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि इथून मात्र फाईट करण्यासाठी एक मी म्हणेन की रिस्पेक्टेबल टोटल आघाडीच्या फलंदाजाने नक्कीच मैदानावरती राहिले. प्रमोद इंगळेचा जर विचार केला 2 चौकार प्रमोद इंगळेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला गेला, 10 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र बबलू कोळेकर विसरून चालणार नाहीये मित्रांनो. बबलू कोळेकरने देखील 6 धावांचं योगदान दिलं. परंतु जी एक पार्टनरशिप केली गेली शरद बरोबर ती खूप महत्वपूर्ण पार्टनरशिप ठरली, कारण एखादा फलंदाज ज्यावेळेला आक्रमक खेळी मैदानावर करतो त्यावेळेला दुसऱ्या फलंदाजांना मैदानावरती साथ देणं अपेक्षित असतं. ती साथ मात्र बबलू कोळेकरनं दिली. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल, तिसरी आणि शेवटची पुकार आहे माऊली 11 आणि त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटची पुकार आहे. यानंतर कॉल दिला जाणार नाही, आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. जय भवानी संघाचा संघनायक उपलब्ध आहे. मी विनंती करतो माऊली 11. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ड्रोन कॅमेरा आमच्या अतिथी कक्षामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. केतन दळवी ऑपरेट करत असताना हा ड्रोन कॅमेरा खऱ्या अर्थानं अतिशय विहंगम दृश्य इथे मात्र या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं जात आहे. तर खेळाचा पूर्वार्ध होतोय समाप्त. उत्तरार्धामध्ये या 49 धावा कशा पद्धतीने केली जाणार पाठराखण किंवा या 49 धावा मैदानावरती कशा प्रकारे साकारल्या जाणार. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर आणि येणाऱ्या सत्रात क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथं चेंडू फळीचं युद्ध आणि या युद्धात काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती विकी नांगरे पाटील. आपण पाहू शकाल दीपक चव्हाण यांच्या शुभास्ते मात्र नाणेफेक केली जाईल. दुसऱ्या फेरीतील अंतिम लढत एकीकडे असेल माऊली संघ तर दुसरीकडे असेल मित्रांनो जय भवानी संघ. नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये नाणेफेकीचा कौल हा माऊली संघाच्या बाजूने लागलाय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर गोलंदाज सिद्धू झालाय सज्ज पहिलं षटक हातळण्यासाठी. रनअप मध्ये थोडीशी चूक मात्र मित्रांनो पाहायला मिळतीये. जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्याप्रमाणे ह्या सामन्यामध्ये देखील 50 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं प्रतिस्पर्धी संघासमोर आणि या आव्हानाचा पिछा करण्यासाठी सलामीची जोडी फलंदाज नितीन जाधव आणि फलंदाज प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज सिद्धू. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खाली येतोय. जोपर्यंत चेंडूची उचल करेल पुन्हा एकदा फेक करेल तोपर्यंत आपण पाहिलं तर थर्ड अंपायर. तर येस चला थर्ड अंपायरची मागणी मैदानामध्ये केली गेली. उमेश देसले आपल्याला विनंती असेल तर येस आपण पाहू शकाल त्यांचे थोरले बंधू निलेश देसले तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सिद्धूच्या गोलंदाजीवरती आक्षेप मात्र तर आपण पाहू शकाल गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्याचं काम मात्र मैदानावरती केलं जात आहे.
गोलंदाज सिद्धू पुन्हा एकदा सज्ज मात्र होईल. थोडंसं दडपण निर्माण करण्याचं काम सिद्धूवरती करण्याचा प्रयत्न हे खेळाडू मात्र मैदानावरती करतायत. तर यावेळेस मात्र मोठा फटका राईट इन टू द स्लॉट. चेंडू मात्र जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड असा षटकार. तर निश्चितपणे थोडंसं दडपण निर्माण करण्याचं काम मात्र गोलंदाजावरती केलं जात आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये गोलंदाज कुठेतरी खराब चेंडू मैदानावरती हाताळतोय. प्रणयने मात्र पूर्णपणे त्या चेंडूचा फायदा उचललाय. 50 धावांचा पिछा करत असताना पण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूंमागे एका षटकाराच्या मदतीने 7 धावा मैदानावरती एकवटल्या गेल्यात. 7 रन्स ऑन बोर्ड सध्याच्या घडीला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक अशी सुरुवात हा संघ मात्र मैदानावरती करतोय. 50 धावांचं लक्ष जरूर पूर्ण करायचंय आणि अशा वेळेच्या सुरुवातीची गरजची सुरुवात मात्र मैदानावरती मिळताना पाहायला मिळते. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न पंच आम्हाला दर्शवतायत. अवांतर चेंडू आहे. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना पाहायला मिळते. वाईट रन माफ करा, आपल्याला वाईटच्या माध्यमातून एक सिंगल आपल्याला मिळताना मैदानावरती पाहू शकाल आणि अवांतर स्वरूपाची धाव संघाला घेऊन जाते. बिनगडी बाद 8च्या घरामध्ये 8 धावा 8 रन्स संघाच्या सध्याच्या घडीला धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज गोलंदाज सिद्धू. यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर उंचावरून मारला गेला. चेंडू मात्र जातोय सीमा पार. षटकार. हॅलो. तर दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचंय. मी सन्मान्य विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन मात्र या सर्व स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर याच आपण पाहू शकाल 2 षटकार पूर्णपणे या सामन्याचं चित्र मात्र मैदानावरती विचित्र करून दाखवताना पाहायला मिळत आहेत. सिद्धूवरती मात्र कुठेतरी प्रहार चढवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चूक मात्र घडली जात नाहीये. फलंदाज झालाय बाद. अप्रतिम झेल मैदानावरती पूर्ण केला जातोय. तर आपण पाहिलं तर 2 मोठे फटके लागवल्यानंतर फलंदाज मात्र लगेचच बाद होताना पाहायला मिळतोय. 14 धावा तब्बल धावफलकावरती एकवटल्या गेल्यात. परंतु प्रणय प्रत्येक चेंडू मागे आक्रमण करण्याच्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी आपल्या विकेटचं पतन मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज गोविंद गोरे मैदानावरती. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये नितीन जाधव आणि गोविंद गोरे ही जोडी मैदानावरती पाहायला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू मित्रांनो आपण पाहू शकता. 1 बाउन्स. हा चेंडू खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र ऋतिक कानडेच्या माध्यमातून घडलं जात आहे. जोपर्यंत चेंडूला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. पहिलं षटक मी म्हणेल समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बॉल बाकी आहे. येस सॉरी, अजून देखील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि धावफलकावरती धावसंख्या एकवटली गेली ती मात्र तब्बल 16 धावा 16 रन्स. पहिल्या 5 चेंडूंमागे गोलंदाज सिद्धू थोडासा महागडा ठरलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अंतिम क्षणाला चेंडू मात्र जातोय सीमा पार. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. DJ Vaibhav in the mix.
प्रयत्न आणि फलंदाज नितीन जाधव जे आव्हान मित्रांनो पूर्ण करायचं आहे. इथून मात्र असं वाटतं की सहजरित्या हे आव्हान पूर्ण केलं जाऊ शकतं, कारण की 18 चेंडू आणि इथून मात्र उर्वरित 28 धावांची गरज. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, अतिशय रोमांचक सामना मित्रांनो, रंगतदार सामना. परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी चमक दाखवली होती या खेळाडूंनी पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये कमबॅक केला जाणार का अभिच्या माध्यमातून. पहिला चेंडू यावेळेस मात्र राईट इन टू द स्लॉट. फटका आपण पाहिलं तर उंचच उंच आणि लांबच लांब षटकार मात्र देऊन जातोय फलंदाजी करणाऱ्या मोरिया 11 संघाला. तर 28 धावा संघाच्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजून देखील विजयासाठी 22 धावांची गरज. अजून देखील यानंतर एक सामना, म्हणजे अजून यानंतर टोटल 3 सामने बॅलन्स आहेत मित्रांनो. विनंती आहे, 3:45 वाजलेत, पंचांना देखील विनंती असेल थोडंसं स्पीडअप मात्र करायला सांगायचंय, कारण की बराचसा वेळ बराचसा उशीर आज मात्र सामन्यांना होताना पाहायला मिळतोय. सुरेश मुनीम आणि प्रभा तांबोरे आपल्याला विनंती आहे की वारंवार आपण घड्याळाकडे देखील लक्ष मात्र द्यायचंय. पुढचा चेंडू असेल गोलंदाज अभि. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि स्वागत केलं या गोलंदाजाचं फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अंतिम क्षणांना चेंडू मात्र येतोय डिफाईन लेग सीमारेखा पार. आणखीन एक घाणाघाती चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर एक षटकार आणि त्यानंतर पाठोपाठ एक चौकार लगेचच मैदानावरती लगवला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, जोपर्यंत चेंडूला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते. ज्या प्रकारचे मोठे फटके हा खेळाडू मैदानावरती लगवतोय त्या प्रकारे सिंगल डबल्स वरती देखील भर मात्र दिली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. अजून देखील विजयासाठी 17 धावांची गरज. असं वाटलं होतं 50 धावा काढल्यानंतर हा सामना मात्र सहजरित्या कुठेतरी जिंकला जातोय की काय संघर्ष बी या संघाच्या माध्यमातून, परंतु फलंदाजी अतिशय जोरदार अतिशय धारदार मात्र मैदानावरती केली जाते. आणि त्याचंच कारण मित्रांनो की कुठेतरी गोलंदाज आपण पाहू शकाल यावेळेस मात्र अतिशय सुंदर चेंडू विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलेत फलंदाज नितीन जाधव. बॅक टू पवेलियन. तर यस आपण पाहिलं तर इथून देखील कमबॅक मात्र केला जाऊ शकतो. मॅच टर्निंग मोमेंट ही ठरू शकते मित्रांनो, कारण की फलंदाज नितीन जाधव आग ओकत होता मैदानावरती आणि तो नितीन मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. नितीनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कल्पेश मोहितेचं पाचारण मैदानावरती करण्यात आलेलं आहे. 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये क्रमांक 4 वरती कल्पेश मोहिते मात्र मैदानावरती आलाय. कशा प्रकारची कामगिरी हा खेळाडू करेल. सामना मात्र आवाक्यामध्ये आहे. अजून देखील येणारे चेंडू असतील 14 आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 17 धावांची. 14 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज अभि यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन 2 क्षेत्ररक्षकांना भेटत चेंडू मात्र जातोय कव्हरच्या मधून सीमा पार चौकार.
मैदानामध्ये सामन्याला देखील लगेच आपण सुरुवात करायची आहे. तर येस आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज दीपक धोंडेचा वापर मात्र करण्यात आलेला आहे. गोलंदाज दीपक संघाकडून सांघिक स्वरूपाचं तिसरं तर वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक मात्र घेऊन येताना पाहायला मिळतोय. LIG मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड कडून दीपकने विधी षटक जर सुरेखरित्या हाताळलं मित्रांनो तर इथून मात्र सामना पुन्हा एकदा संघर्षभी संघ जिंकू शकतो. परंतु या षटकामध्ये 6 पेक्षा जास्त जरी धावा आल्या तरी मी म्हणेल कुठेतरी अडचण मात्र या खेळाडूंना निर्माण होऊ शकते. पहिला चेंडू गोलंदाज दीपकचा. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धूच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या धावेची संधी नक्कीच असेल आणि दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. खराब कलेक्शन आपण पाहू शकाल प्रथमेश पिलाने पप्पूच्या माध्यमातून. परंतु 2 धाव्यांनी संघ मात्र कुठेतरी पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39-39च्या घरामध्ये विजयासाठी 50 धावांचं आव्हान आहे. आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर 39 धावा संघाच्या धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज दीपकचा. दीपक धोंडे राईट आर्म ओव्हर द विकेट. 8 ते 10 पावलांची धाव फलंदाज गोविंदासाठी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू मात्र वळवला गेलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक सिद्धू. सिंगल हँडेड थ्रो मात्र केला जातोय. 1 धाव. चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी मैदानावरती केली जाते. परंतु एकेरी दुहेरी देखील वाचवाव्या लागतील. कुठेतरी मी म्हणेल विकेटचं पतन मैदानावरती करावं लागेल. कारण की दोन्ही खेळाडू मैदानावरती सेट झालेत आणि सेट झालेला फलंदाज मित्रांनो कोणत्याही क्षणी चेंडूला सीमारेखा पार धाडण्याची क्षमता आपल्या मनगटांमध्ये ठेवतो. तर येस गोलंदाज दीपक पहिले 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले गेलेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पंच केले गेले चेंडूला. नो मॅन्स लँड मधून चेंडू मात्र जातोय सीमा रेखा पार आणि देत मिळतोय तो चौकार. यावेळेस मात्र चौकार मिळताना पाहायला मिळतोय. 6 धावा दूर आपल्या विजयापासून मोरया 11 संघ कशा प्रकारची कामगिरी मात्र करेल. यावेळेस मात्र कट केले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक जज करतायत. अंतिम क्षणांना झेल मात्र सुटतोय. चेंडू भूमीला दान होतोय आणि 2 धावा या चेंडूवरती देखील मिळताना पाहायला मिळत आहेत. दुसरी धाव तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार आलाय. 2 धावेतच इथे 2 धावेत माफ करा इथे मात्र समाधान मानावं लागतंय. या 2 धावांच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचलाय 46-46च्या घरामध्ये. आणि उर्वरित चेंडूवरती आपण पाहिलं तर अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये. गोलंदाज दीपक यावेळेस चेंडू नीटचा बॅटीच्या पट्ट्यामध्ये येत नाही तरी देखील घरंगा चेंडू सीमारेषे लगत कॉर्नरला चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतंय. तितकाच चांगला थ्रो परंतु आपण पाहिलं चुकीच्या एंडला थ्रो केला जातोय वारंवार आणि त्याचंच कारण आहे की 2 धावा मात्र मैदानावरती सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धाव्यांनिशी संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. 48 धावा आपल्या निर्णायक विजयापासून केवळ 2 धावा दूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि कशा प्रकारची फलंदाजी. इथून मात्र सामना जिंकला जाईल का मोरया 11 संघ. तर यावेळेस मात्र व्हाईट बॉल अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच करतायत. सामना मात्र बराबरीमध्ये सुटलाय. इथून गरज असेल निर्णायक विजयाची. पण पाहू शकाल निर्णायक विजय मात्र इथून प्राप्त केला जाईल का या चेंडू मागे की आणखीन
पुढच्या षटकाची वाट पाहावी लागेल या संघाला. तुर्तास हे देखील पाहणं गरजेचं. या दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज दीपक, शेवटचा आणि अंतिम चेंडू. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि विनिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. तर याचबरोबर आपण पाहिलं तर 50 धावा 3 षटकामध्ये चेस केल्या गेल्यात मोरया 11 संघाच्या माध्यमातून आणि या सामन्याचा विजय संघ ठरताना पाहायला मिळतोय. तर मोरया 11 संघ आपलं खूप खूप अभिनंदन. तर संघर्षबी संघ, आपण खूप चांगला खेळ या मैदानावरती दाखवला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी, तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.